प्रत्येक गोष्ट ही धर्मावरती येऊन थांबायला लागली. आणि ज्या दिवशी प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म येतो, तिथे चांगलं आणि वाईट यामधला फरक पूर्णपणे संपून जातो. लोक विचार करू शकत नाही, कारण ज्यावेळेस धर्म तुमच्या हृदयात आहे, तोपर्यंत धर्म अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. पण ज्यावेळेस तुमचा धर्म तुमच्या डोक्यामध्ये घुसतो, त्यावेळेस तो देशासाठी आणि समाजासाठी घातक ठरतो. त्यामुळेच की देशामध्ये आज अशी परिस्थिती की सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही, कारण जनता देशासाठी काय चांगलं आणि काय वाईट यामध्ये फरक करायला विसरली म्हणण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म आणि त्यामध्येच तो धर्म डोक्यामध्ये घुसल्यामुळे विचार करण्याची क्षमता आपली कमी झालेली आहे. आजूबाजूला जर तुम्ही आज बघितलं तर देशातून काही ना काहीतरी गायब होतंय. न्यूजमधून खऱ्या न्यूज गायब आहेत, मंदिरामधून दान गायब आहे, पेट्रोलमधून पेट्रोल गायब आहे, देशातून विरोधी पक्ष गायब आहे, इलेक्शनमधून पारदर्शकता गायब आहे. हे सर्व आपण पाहतोय डोळ्यांनी. मंत्रिमंडळातून जबाबदारी नाहीये, जबाबदारी गायब आहे. नोटबंदी जीएसटीमुळे उद्योग गायब आहे, महागाई टॅक्समुळे लोकांचं इन्कम गायब आहे, देशामधून विकास गायब व्हायला लागलाय. 2014ला खूप मोठे मोठे स्वप्न दाखवले, आज 2026 मध्ये विकासाची काय वाट लागली हे आपल्या समोर आहेच आहे. शाळेमधून शिक्षक गायब आहेत, राजकीय पक्षातून निष्ठा गायब आहे, पंतप्रधानांची प्रेस कॉन्फरन्स गायब आहे. आणि असं करत करत हळूहळू देशातून लोकशाही गायब होत असते. मग शेवटी काय, देशाचं सार्वभौम स्वातंत्र्य गायब होतं आणि देश दुसऱ्यांच्या हातामध्ये जातो. जसं की आज अमेरिका भारताला निर्देश देतं, आदेश देतं की भारताने काय करायचं, काय नाही करायचं. ही आज परिस्थिती आज देशामध्ये आहे. त्यामुळे जनतेने सतसत विवेकबुद्धीनं विचार करणं फार महत्वाचं आहे. कारण आपली मानसिकता ही गुलामगिरीची मानसिकता राहिलेली आहे आणि आपल्याला गुलामगिरी जास्त आवडते. कारण स्वातंत्र्यावरती जबाबदारी खूप मोठी असते. ज्यावेळेस तुम्ही स्वातंत्र्य म्हणून वागता, स्वातंत्र्य म्हणून स्वतःला म्हणून घेता, त्यावेळेस जबाबदारी सुद्धा तेवढीच मोठी असते आणि आपले जनता जबाबदारी घ्यायला कुठेतरी कमी पडते. त्यामुळे स्वातंत्र्य सुद्धा धोक्यात आहे. धन्यवाद.